सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या अटींना न जुमानता ज्यांनी दहीहंडी साजरी केली त्या आयोजक आणि गोविंदा पथकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र आता त्यांच्यावर काय कारवाई होणार हा प्रश्न आहे। ठाण्यात एकूण 16 गोविंदा पथकांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। काल ठाण्यात मनसेनं आयोजित केलेल्या दहीहंडीत जय जवान पथकानं 9 थर लावले। त्यामुळे पोलिसांनी दहीहंडी आयोजक अविनाश जाधव आणि जय जवान पथकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मिलिंद भागवत आता पुन्हा आपल्या सोबत आहेत। मिलिंद, काल बघितलं बिनदिक्कतपणे सुप्रीम कोर्टाचे सगळे जे आदेश आहेत ते आदेश पायदळी तुडवत या सगळ्यांनी थर लावले, 9 थर लावले, गुन्हे दाखल झाले। आता कारवाई काय होणार आणि कधी होणार? विलास, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की 20 फुटांच्या वर कोणीही मानवी थर रचून दहीहंडी फोडू नये। मात्र मनसेनं ठाण्यात जी दहीहंडीची जाहिरात सुरू केली होती त्यातच असं म्हटलेलं होतं की 9 थरांची हंडी आणि 11 लाखांचं बक्षीस। यानंतर मनसेनं एक पाऊल पुढे टाकलं आणि राज ठाकरे यांच्या फोटोसह एक बॅनर मोठा लावला होता, ज्याची बातमी आपण केली होती। ती बातमी अशी होती की न्यायालयाचं मी बघतो, तुम्ही कामाला लागा, असं राज ठाकरे म्हणाले होते। आणि एक प्रकारे हे न्यायालयालाच आव्हान होतं। न्यायालयाच्या आदेशानंतर हे सगळी कारवाई होत होती आणि यानंतर पोलिसांनी हे पोस्टरही हटवून टाकलं। आता जे गुन्हे दाखल करण्यात आलेत मंडळांवर, तर जी आता आपल्याकडे FIR ची कॉपी उपलब्ध आहे, त्या FIR च्या कॉपीमध्ये जर का आपण बघितलं तर अनेक मंडळांनी 6 पेक्षा जास्त थर लावल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। म्हणजे जागृत हनुमान चौक जोगेश्वरी इथलं जे मंडळ आहे त्यांनी 7 मानवी थर लावले आणि हे सगळं सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होतं। दुपारी 3-4 वाजेपर्यंत अनेक मंडळांवर, म्हणजे आपल्याकडे जी FIR ची कॉपी आहे, एकूण 16 मंडळांच्यावर दुपारी 3 वाजेपर्यंतच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। यासोबतच जे आयोजक होते मनसेच्या वतीनं, अभिजित पानसे आणि अविनाश जाधव, या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे त्यांच्या दृष्टीने ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आपण करत आहात, असं स्पष्टपणे त्या FIR मध्ये नमूद करण्यात आलंय। जे कलम त्यांच्या विरोधात लावण्यात आलेलं आहे ते कलम त्यांच्याकरता अधिक अडचणीचं ठरू शकतं। आज थोड्याच वेळात CP ऑफिसमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर या सगळ्या संबंधित लोकांवर काय कारवाई होणार हे कळेल। मात्र विलास, सगळ्यात महत्वाची गोष्ट की सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते आणि त्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे आहे ते अतिशय गांभीर्यानं घेतलं जाईल। आणि एक अंदाज असा आहे की या सगळ्यांच्यावर पुढच्या काही तासांमध्ये आज संध्याकाळपर्यंत कदाचित अटकेची कारवाई सुद्धा होऊ शकते। धन्यवाद मिलिंद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। काय कारवाई होते याकडे आपली नजर असणार आहे।